एप्रिल 5 या 2 दिवशी होणाऱ्या क्रिकेट स्पर्धेत या स्पर्धेचे नियम व अटी हे खालील प्रमाणे असतील. पहिलं षटक हे पॉवर प्ले असेल आणि पॉवर प्ले मध्ये एक खेळाडू लाईनच्या बाहेर असेल हे कंपल्सरी आहे आणि एक नो लाईनीच्या आतमध्ये असेल. ओके, त्यानंतर प्रत्येक 3 षटकानंतर एक ड्रिंक्स ब्रेक होईल म्हणजे एक स्ट्रॅटेजिक टाइम आउट. तिसरा नियम असा आहे की प्रत्येक संघ 15 मिनिटं अगोदर सामन्याच्या हाजीर राहायचा आहे. त्यानंतर जर एखादी मॅच सुपर ओव्हर झाली किंवा टाय झाली, माफ करा, एखादी मॅच ड्रॉ किंवा टाय झाली तर सुपर ओव्हर खेळायची आहे. त्यानंतर प्लेयर्स लोक हे पवेलियन मध्येच असतील. 2 साईडला पवेलियन बनवलेले आहेत. प्लेयर लोक पवेलियन मध्येच असतील आणि कोणताही टीम जर कोणताही आर्ग्यू करेल किंवा काय पंचांच्या निर्णयाशी वाद घालेल तर त्यांना परमनंटली डिस्क्वालिफाईड केलं जाईल. याची सर्व खेळाडूंनी नोंद घ्यायची आहे. पंचांचा निर्णय अंतिम राहील. आणि ब्लॅक ट्रॅक्स आणि शूज हे कंपल्सरी आहे. जर तसं नाही केलं, नियमाच्या विरुद्ध गेलात तर 5 धावांची पेनल्टी देण्यात येईल. आणि ही चिठ्ठी ए ग्रुप मध्ये असेल आणि पहिला संघ ए ग्रुप मध्ये श्रीराम. त्यानंतर मी हेमंत यांना विनंती करतो की त्यांनी एक चिठ्ठी काढायची आहे. हा संघ बी ग्रुप मध्ये जाईल आणि बी ग्रुप मध्ये पहिला संघ आहे दोस्ती ग्रुप. यानंतर मी दत्ता काकांना विनंती करतो की त्यांनी एक चिठ्ठी काढायची आहे. आणि ए ग्रुप मध्ये दुसरा संघ आहे मरुआई. यांना मी विनंती करतो की त्यांनी एक चिठ्ठी काढायची आहे. आणि बी ग्रुप मधला दुसरा संघ आहे नाखवा मंडल. गणेश जंगी मी यांना विनंती करतो की त्यांनी एक चिठ्ठी काढायची आहे. आणि ए ग्रुप मधला तिसरा संघ आहे जय सोमा काका. भरत यांना मी विनंती करतो की त्यांनी एक चिठ्ठी काढायची आहे. आणि बी ग्रुप मधला तिसरा संघ आहे साते माऊली. वैभव मी यांना विनंती करतो की त्यांनी एक चिठ्ठी काढायची आहे. आणि ए ग्रुप मधला चौथा संघ आहे दांडेश्वर. ग्रुप
हे खालीलप्रमाणे आहे. ग्रुप अ मध्ये 4 संघ खालीलप्रमाणे असतील. पहिला संघ आहे श्रीराम, दुसरा संघ आहे मरुवाई क्रिकेट क्लब, तिसरा संघ आहे जय सोमा काका व चौथा संघ आहे दांडेश्वर. तसंच बी ग्रुप मध्ये पहिला संघ आहे दोस्ती ग्रुप, दुसरा संघ आहे नाखवा मंडल, तिसरा संघ आहे साते माऊली व चौथा संघ आहे जय अंबेमा क्रिकेट क्लब. तर उद्या 6 वाजता, माफ करा परवा शनिवारी 6 वाजता पहिला सामना होईल दोस्ती ग्रुप विरुद्ध नागवा मंडळ व दुसरा सामना असेल साते माऊली विरुद्ध जय अंबे महासंघ. आणि 5 तारखेला रविवारी पहिला सामना होईल श्रीराम विरुद्ध मरुवाई व दुसरा सामना असेल जय सोमा काका विरुद्ध दांडेश्वर. आणि रविवारी पहिला सामना 5 वाजता सुरू होईल. सर्व खेळाडूंनी नोंद घ्यायची आहे. शनिवारी 6 वाजता असणार आणि रविवारी 5 वाजता पहिला सामना खेळवण्यात येईल. आणि रविवारी 5 पहिला सामना श्रीराम विरुद्ध मरुवाईचा असेल व शनिवारी पहिला सामना दोस्ती ग्रुप विरुद्ध नागवा मंडलचा असेल. चावरी गल्ली आणि दुसरा सामना असेल साते माऊली विरुद्ध कुटे गल्ली. टुर्नामेंट मध्ये खेळेल तो खेळाडू 40+ संघामध्ये नाही खेळणार. हे दांडेश्वर साते माऊली या दोन्ही संघाच्या खेळाडूंनी नोंद घ्यायची आहे. जो खेळाडू या ओपन लीग मध्ये खेळेल तो 40+ संघामध्ये नसणार. त्याचा पहिला सामना असेल पाटीलपाडा विरुद्ध दांडेश्वर. लहान मुलांचा पहिला सामना असेल पाटीलपाडा विरुद्ध दांडेश्वर आणि हा सामना सुद्धा संडेला खेळवण्यात येईल. दुपारी 4 वाजता असेल हा सामना.